प्रणाम आत्मवंदन. आज आपण पाहणार आहोत उत्तम आरोग्यप्रदायक धर्मराज मंत्र. या मंत्राचा वापर हा एखादा रोग कोणत्याही औषधाने बरा होत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये एकामागून एक संकटे आपत्ती येत आहे, शत्रुभय आहे, आपण कोणाला त्रास देत नाही तरी ती व्यक्ती आपल्याला त्रास देते, किंवा तुम्हाला वाटतंय कुणीतरी तुमच्यावर काहीतरी केलं आहे त्यामुळे तुमचं स्वास्थ्य बिघडत आहे, तर नक्की या मंत्राचा वापर करा. अगदी सोपा आणि आपल्या पुराणातील मंत्र आहे. तो मंत्र म्हणण्यापूर्वी आपल्याला संकल्प करावा लागतो. हा मंत्र आपण आपल्या घरातील कोणासाठीही करू शकतो. तो संकल्प असा आहे: अस्य श्रीधर्मराज मंत्रस्य वामदेव ऋषी गायत्री छंदाः शमनदेवता मम. मम म्हटल्यानंतर आपण ज्या व्यक्तीसाठी हा मंत्र म्हणणार आहोत त्याचे नाव घ्यायचे आणि मग म्हणायचं: उत्तम स्वास्थ्यार्थे सकल आपद विनाशार्थे च जपे विनियोगाः. एकदाच हा संकल्प करायचा आणि प्रत्येक वेळी एक माळ तरी हा मंत्र जोपर्यंत तुमच्यावरची ही संकट बाधा जात नाही तोपर्यंत नित्याने दिवसातून एकदा तरी एक माळ हा मंत्र जपा. तो मंत्र असा आहे: ओम क्रौम ह्रीं आ वैवस्ताय धर्मराजाय भक्तानुग्रहकृते नमः. जर तुम्हाला एकपेक्षा अनेक माळा जपायचं असेल तरी अत्यंत उत्तम त्याचा परिणाम होतो. त्यावेळेस काय करायचं, फक्त सुरुवातीला व शेवटी पूर्ण मंत्राचा जप करायचा पहिल्या म्हणेला, आणि मध्ये जप करताना ओम क्रौम ह्रीं आम याच मंत्राचा जप करायचा आणि लास्टला पुन्हा पूर्ण मंत्र म्हणायचा. अगदी सोपा साधा मंत्र आहे, पण त्याची अनुभूती उत्तम आहे. या मंत्राद्वारे मी एका पेशंटला रेकी दिली आहे आणि त्याला उत्तम रिझल्ट आलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.